ज्या अधिकाऱ्यांची बदली झाली होती त्या काही नेमकं त्यांचं काही आक्षेप आहे का किंवा त्यांनी या सुनावणीला हजेरी लावली होती का, त्यांचं काही स्पष्टीकरण आलंय का? धनंजय मुंडे हे मंत्री असताना व्ही राधा नावाच्या ऍग्रीकल्चर सेक्रेटरी होत्या आणि या व्ही राधांना हा एंटायर टेंडर प्रोसेस अतिशय गौड बंगाल आहे असं त्यांचं जे मत स्पष्ट मत होतं त्यांनी एका फाईल मध्ये घातलं। ती फाईल त्यांनी मंत्र्यांकडे पाठवली, त्याचा जावक क्रमांक ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट मध्ये नोटेड आहे, पण मंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर ती फाईल खरं तर परत देणं क्रमप्राप्त होतं। ही फाईल परत दिली गेली नाही आणि आत्ताच्या घटकेला ही फाईल मिसिंग आहे असं प्रतिभा पाटील नावाच्या डेप्युटी सेक्रेटरीनी लोकायुक्तांपुढे मांडलं। त्यावर लोकायुक्त म्हणाले तुमच्याकडे त्याची डुप्लिकेट कॉपी नाही का, तर ती कॉपी आमच्याकडे उपलब्ध नाही, मंत्र्यांकडनं ती फाईल परत आली नाही असं स्पष्ट मत प्रतिभा पाटील यांनी लोकायुक्तांपुढे मांडलं। आत्ताच्या घटकेला लोकायुक्तांनी त्यांना डायरेक्शन्स दिल्या आहेत की पत्र लिहून व्ही राधा ऍग्रीकल्चर सेक्रेटरीकडनं याचं पत्र लिहून त्यांचं पूर्ण म्हणणं जे आहे, डिटेल्स जे आहेत ते त्यांनी मांडावेत असं आत्ताच्या घटकेला डायरेक्शन्स मिळालेले आहेत।